आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची गळाभेट। पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनावेळी दोघांची गळाभेट। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असं साकडं मी गणरायाला घातलंय। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। अजित पवारांचे समर्थक अनिल राक्षे आणि अमोल कोल्हेंची भेट। अनिल राक्षे खेड आळंदी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। अजितदादांचा आणखी एक मोहरा खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या गळाला, चर्चांना उधाण। सागर निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचार मंथन। अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या, प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा। महायुतीतील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा। फडणवीसांचा नेत्यांना कानमंत्र। आज ठाकरे गटाकडून आमदार अपात्रता प्रकरण मेन्शन केलं जाणार। सुनावणीसाठी विशिष्ट तारखेची मागणी ठाकरे गट करणार। ठाकरे गट आज सरन्यायाधीशांना विनंती करणार। शिवसेना राष्ट्रवादीमधील आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टात 15 ऑक्टोबरला सुनावणी होणार। तर शिवसेना पक्षाचं नाव चिन्हाबाबत 21 ऑक्टोबरला सुनावणी आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव चिन्हाबाबत 12 नोव्हेंबरला सुनावणी। राहुल गांधींविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन। आरक्षण विरोधी विधान केल्यानं भाजप राहुल गांधींविरोधात आक्रमक। चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात तर आशिष शेलार पंकजाताई मुंबईत आंदोलन करणार। भाजप राहुल गांधींच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्यानं काँग्रेसही समर्थनार्थ आंदोलन करणार। राहुल गांधींना धमकी देणाऱ्या तरविंदर सिंह मारवा विरोधातही आंदोलन करून काँग्रेस भाजपला प्रत्युत्तर देणार। पंतप्रधान सरन्यायाधीश भेटीने अनेक प्रश्न निर्माण झाले। बेकायदेशीर कृत्यांना अभय आणि धार्मिक अधिष्ठान मिळालं। सामनातून भेटीवर टीका। आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीशही उपस्थित असायचे। मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गजब का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं। राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली। मुख्यमंत्र्यांनी 1 एप्रिल 2020 पासून पगारवाढ देणार असल्याचं सांगितलं होतं। प्रत्यक्षात एप्रिल 2024 पासून पगारवाढ देण्यात येणार आहे, श्रीरंग बर्गेंचा आरोप। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे। सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही। भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। नितेश राणे मतांची भीक मागून सत्तेवर येणारी औलाद। जातीवादी आमदारांना भाजपने देशातून हद्दपार करावं। ठाकरे गटाचे शरद कोळी यांची नितेश राणेंवर जहरी टीका। ड्रायव्हर अर्जुन हावरेनं परमिशन लिमिटेड मध्ये मद्य घेतलं। नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणात मद्यप्राशन करून गाडी चालवल्याचा आरोप वगळला जाण्याची शक्यता। पोलीस कायदेशीर मत घेणार। शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम। मुंबईतील भायखळ्यात यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम। महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या। यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। दिव्या मतांचा विचार करणार नाही म्हणणारे बुरखा वाटप करतायत, सुषमा अंधारेंची टीका। तर लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून सुचतंय, किशोरी पेडणेकर यांचं यामिनी जाधवांवर टीका। आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या बॅनरसोबत छेडछाड। पराभव दिसत असल्यामुळे ठाकरे गटाची मानसिकता खालावली। बॅनरसोबत छेडछाड केल्यानंतर योगेश कदम यांची प्रतिक्रिया। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जावर आज निर्णय। सर्वोच्च न्यायालय केजरीवालांकडून अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मागणारी अशा 2 स्वतंत्र याचिका दाखल करणार। खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरला नोटीस। खेडकरला 3 आठवड्यांची मुदत। पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार। पॅराऑलिम्पिक पदक विजेत्यांशी मोदींचा संवाद। पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचं कौतुक। एसटी महामंडळ 9 वर्षांनंतर नफ्यात। ऑगस्ट महिन्यात एसटीला 16,86,61,000 रुपयांचा नफा। एसटीला चांगले दिवस। 31 पैकी 20 विभागांना नफा। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक। 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर। लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांच्या चौकशीचे आदेश सर्व जिल्हाध्यक्षांनी दिलेले आहेत। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणात जबाबदारी झटकल्यानं ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन। राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा। इर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण। भोगवटा प्रमाणपत्रासाठी सिडकोनं रस्ते विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठवला। ओसी प्राप्त होताच पुनर्वसन प्रकल्प जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार। परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंचनाम्याचे हेक्टरी 55,000 रुपये द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। माजलगावसह परिसरातील शेतकऱ्यावर दुहेरी संकट। नाशिकच्या मालेगावात पावसाची उसंत। पावसाने उसंत घेतल्यानंतर लाल कांदा लागवडीला वेग। आतापर्यंत जिल्ह्यात 32,000 हेक्टरपेक्षा जास्त कांद्याची लागवड।
वाशिम जिल्ह्यात 29,430 हेक्टरवर कपाशीची लागवड, तर ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील ईव्हीएमचा अतिरिक्त साठा नांदेडला पाठवला. पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयातून ईव्हीएम नांदेडला. 2024-25 करता अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू. जातवैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थी शिक्षणापासून मात्र वंचित. माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या शासकीय गाडीची आणि कॉलेज तरुणीच्या स्कूटीची धडक, अपघातात जखमी. अहमदनगरच्या श्रीरामपुरात हजारोंच्या मुद्देमालासह सराईत मोबाईल चोर जेरबंद, शहर पोलिसांची कारवाई. चंद्रपुरात महाकाली यात्रेसाठी राखीव असलेला भूखंड बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल. भूखंडावर लेआउट टाकत 26 जणांना विक्री. बुलढाण्याच्या वर्णा फाटा येथील मंदिराच्या दानपेटीची चोरी, अज्ञात चोरट्यांकडून 50 ते 60,000 रुपये लंपास, चोरट्यांचा शोध सुरू. बीडच्या लिंबा गणेश गावात एक गणपतीचं विसर्जन, नवसाला पावणाऱ्या मयुरेश्वर गणपतीचं थाटामाटात विसर्जन. जिल्हा बँकेने गाठला 8,000 कोटींचा व्यावसायिक टप्पा, लातूर जिल्हा बँकेच्या 41व्या सर्वसाधारण सभेतील माहिती. गोंदिया जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अद्यापही पूर परिस्थिती कायम, शेतकऱ्यांसह मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान.